24 वर्षीय युवकाची धारदार शस्त्राने हत्या। दिग्रस शहराला लागून असलेले धानोरा बुद्रुक शिवारात विलास शेलकर यांच्या मालकीचे शेतातील विहिरीत आज मंगळवार दिनांक 25 मार्च रोजी सकाळच्या सुमारास 24 वर्षीय युवकाचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली। घटनेची वार्ता शहरासह परिसरात वाऱ्यासारखी पसरताच घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली। मुफीद शेख मुश्ताक वय 24 राहणार देऊरवाडा असे मृतकाचे नाव आहे। सविस्तर असे की मुफीद शेख हा सोमवार रात्री 8 वाजेपासून घरातून बेपत्ता झाला होता। नातेवाईकांनी सर्वत्र शोध घेतला मात्र तो आढळून आला नाही। मंगळवारी सकाळी धानोरा शिवारातील विलास शेलकर यांच्या शेतातील विहिरीत मुफीदचा मृतदेह दोरीच्या सहाय्याने बांधून असलेल्या अवस्थेत आढळून आला। घटनेची माहिती सदर शेतकऱ्याने स्थानिक पोलीस पाटील यांना दिली। उपविभागीय पोलीस अधिकारी चिलुमुला रजनीकांत, पोलीस निरीक्षक सेवानंद वानखेडे, स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने घटनास्थळ गाठून मृतदेह स्थानिक नागरिकांच्या मदतीने बाहेर काढला। मुफीदचे गळ्यावर धारदार शस्त्राने वार तसेच शरीरावर आणि डोक्यावर जखमा आढळून आल्या। शिवाय घटनास्थळापासून काही मीटर अंतरावर रक्ताचे थेंब आढळून आले। त्यावरून ही हत्या असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे। हत्या का व कोणी केली याचा तपास पोलीस करत आहे। पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी दिग्रसच्या ग्रामीण रुग्णालयात पाठविले। वृत्त लिहेपर्यंत या प्रकरणी गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती।